एवढी अशी भिंत बांधलीत. आता याडे भिंत बांधायची अजून. काही तर सापाईपाची भीती नाही का. काल लय मोठा नाग आला होता त्याच्यामुळे ना अख्खं बुजून घेतो आम्ही. आणि कुंडसला तिकडे बांधला. ह्यांना कामच करून देत नव्हतं तो. पैदा हो का पलीकडून या ना. हो का दिसलं का ते टिकले खाली पायाची टिकली पडलेली. पण तो पाय सुचला ना जरा मलम चलून द्या असा कवर. पण मला वाटतं येसन भरला बरं का. लय टाईट येसन ह्याने का नाक टोचतो ओढली ना लगी हे होतं आळ्याळात लगी ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 12 वाजलेत. जस्ट मी आता आहे ना लेबरला लावलं गोठ्यात. ते आपल्या ना बांधकाम भिंत बांधायला. त्यांना आहे ना मला दुसरं एक काम होतं बँकेत, तिकडं आलो तुम्ही. आता ते बँकेतलं काम झालंय, परत गोठ्यात जायचं. आता त्यांना आहे ना मी चहा बी आणून दिलता, पाणी बी आणून दिलं. अजून 300 विटा आणायला लागले आपल्याला, कारण आपल्या आरती धावून राहिलीत ना, त्याला विटा अजून लागतील. 300 नाही सॉरी 400 आणले, 400 विटा. साप आला होता नाही का, ते नाग दिसला आम्हाला. त्याच्यामुळे मी ना सगळं चारी बाजूने मागले पण पॅक करून घेतो आता. मग डायरेक्ट भिंत बांधायची विटांची. म्हणजे आपल्याला ना उन्हाळ्यात ती ना दावण पण होईल तशी योजला. या हिशोबाने आता आम्ही बांधतोय सगळं. एवढी अशी भिंत बांधलीत. आता याडे भिंत बांधायची अजून. काही तर सापाईपाची भीती नाही का. काल लय मोठा नाग आला होता त्याच्यामुळे ना अख्खं बुजून घेतो आम्ही. आणि कुंडसला तिकडे बांधला. ह्यांना कामच करून देत नव्हतं तो. पाटील डॉक्टर या हिंदकेसरी पाटील डॉक्टर. नजर भरतात ते आहे आता. इकडं पलीकडं दोघा पलीकडून या ना. हो का दिसलं का ते टिकले खाली पायाची टिकली पडलेली. पण तो पाय सुचला ना जरा मलम नाही आणला. ते वाईट ते गोल्डचं नसतं ते प्रिसाइज गोल्ड, ते स्प्रे मारला होता मी. संपला ना स्प्रे. तो पाळायला लय वेळ लागणार अजून. तो 2 दिवस लागतील. काय ते स्प्रे आणू ना. ओके बरं चालेल ठीक आहे. आता पाटील डॉक्टर आले होते, त्यांनी मला एक टॉपिक नावाचा एक स्प्रे आणा लावलाय. ते म्हणले ते स्प्रे मार आणि हे मॅक्स मलम लावून टाक तिथं. मी आता मग सकाळी मॅक्स मलम लावलो होतं त्याला. आणि डॉक्टर म्हणतो ना चालवा जरा तुम्ही. चालवला ना सुद्धा अजून कमी म्हणले जरा. याला इथं बांधलाय अजून इथं पण मस्ती करतो. जरा दोरी जास्त मोकळी ठेवली नाहीची असंच करतं मग. सर मला वाटतं येसन भरला बरं का. लय टाईट येसन ह्याने का नाक टोचतो ओढली ना लगी हे होतं आळ्याळात लगी ती. आणि आपली लक्ष्मी ते एकदम निवांत राहतात वरती. एकदा दावण झाली ना 2 मग लय भारी होईन. मग एक पण साफसफाई एकदम प्रॉपर करू एकदम अख्खी. आता पण तसं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. जरा हे ठेवलं आम्ही. भाई या चाय पी लो तर चाय रखा है. खाना खा लो उधर रखा है तो कोने में. 2000 years later. आता 4:30 वाजलेत. आपल्याला ना खुन्नसला चालवाय न्यायचं. आता लक्ष्मीला पण सोबत न्यायचंय, खुन्नसला न्यायचंय. आपलं बांधकाम टोटल सगळं झालं आजचं. इकडं वट जरा सापटे आहे ना ते मारते भैया. 2-3 दिवस आधी ना आम्ही चालवलं त्याला. तेव्हा लय गाळ होतं वाईट. अख्खं पाय भरलो तरी इथं अख्खी वल्ली जागा होती. आज काल पाऊस होता चांगला. आज क्वार्ड आहे. आज ऊन पडलं ना त्याच्यामुळे पाऊसच नाही पडला. पाऊस नाही पडल्यामुळे ना वल्ल नाही आले. तर मग त्या साईडला वड चिखलात जाईन वरा. बंद आहे रोडच बंद केलाय मित्र. चांगला आहे का. दिल्ला सोड आहे त्याला. त्या मानाने चालून त्याला डांबरी येऊन दे. चलून द्या असा कवर. पण
सर्व डांबरेव घ्यायचा, खालनं उतरून द्यायचं त्याला. वॉल कंप्लीट झाली सगळी. हे पण कॉबा केला आम्ही आणि स्टेप केली एक. हे सगळं बुजवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि तिथे आहे ना एक आहे ना पोरामध्ये तिथे आहे ना एक काय झाला पोतं घालून ठेवायचं. सिमेंटचं पोतं आहे आपल्याकडं, ते थोड्या वेळाने घालून ठेवू इथं कोपऱ्यात. तिथून पण होली एक नाही का पाणी जायचं. पण ती आता काही गरज नाही यायची. खुन्नसला इथं बांधलं आम्ही, लक्ष्मीला इथं बांधले. आता एकदम ओके वाटते का नाही. हे मागले नेटात लावून नाही घ्यायची, जशी रोलिंग करायची जेव्हा पाहिजे अशी वर घेता आलं पाहिजे. असं करता आपल्या कशाची विंडो कशाची विंडोची ते पडतात तसं करतात. आता लय वाईट खात्या वय ताण. आज जवळपास चालू असं 2-2 किलोमीटर, 2 किलोमीटर जाऊन 2 किलोमीटर येऊन जवळपास 4 किलोमीटर आम्ही चालवलो. आता 4 नसतं ना आता नाही, पण 3 किलोमीटर तरी 100% चालवलं त्याला. चांगला अंग गरम झालं त्याचं लगे. लक्ष्मीला व्यायाम दिला आणि तेवढंच. अरे तेच मला कुठे नाही आले, फोन करीन आपल्याला तो. आता हे सगळं सामान असं ठेवलं आणि हे सगळं व्यवस्थित करून ठेवावं लागेल. हे खुर्ची पण धुवायला लागेल व्यवस्थित. ह्याच्या वाख सिमेंटच पडलंय. आता हे वाळलं पुसू, वाळलं बरोबर हळू लवकर निघन. शेवट मग उरली आमची, त्याच्यानंतर खतम. याचा आणि उद्या जाईन फक्त. यांना बाहेर बांधली गाज करायला. मला वाटलं केली असेल तो आता बरं गुट्टी. अहो मका आणायला लागेल ना आपल्याला थोडीफार अजून. यावेळेस 500-700 किलो आणायचं डायरेक्ट. ही जरा वाळली ना मका आपलीवर. त्या त्याला घ्या मग केलं लय मग घ्या वाईट बघ कसा झोप काय ते राहिले ना थोडी ती आणायची काढून. कर चालू चल. सवरिका होईन डायरेक्ट आपलं. सवरिका मुंग्या लागते काय. कुठे टाकली आणि ते मागले पडदे लावून घेतले. हे नेट आता फक्त उघड जाप करत आपल्याला. आणि दूर पण करून घेतला जरा, थोडा मच्छर पण होत जरा. ओके 2 दिवसांनी ना आपल्याला दावणीचं काम करता येईल. मग इथं बांधता पण येईन यांना 2 दिवसानंतर. आणि मग ती 2 दिवसानंतर चालू करायची. 2 ते 3 दिवस, कारण चांगलं वाळा पाहिजे त्याला. ते चांगलं हार्ड झालं ना मग काय प्रॉब्लेम नाही. निघाय बिघाय तुटाय नाही पाहिजे, कारण गोड नाही, गोड शानं नाही. उंदरं खायला मांजर इथं इथंच खाली उंदरा असते लोक. आणि मग सापा मागं उंदरं येतात, सॉरी उंदरा मागं साप येतात असे. थोडं ना आता सगळं पॅक केलेलं आहे मी, पण तो एक होल बुजवायचा आणि